हा पुसून लगेच ठेवल, कारण जो ठेवणारा माणूस आहे ना. पुसायचं नसेल तर काय करताय? अगं हळू बोल. काय पुसायचं Don't shout on me. I'm just giving a clarification. Don't shout on me. This is the point I'm telling you. Don't shout on me. Don't shout on me. Cut the crap. Cut the crap. Don't shout on me. पण हा बिग बॉस मराठी सीझन 6 आहे. इथे एक ट्विस्ट फिक्स आहे. त्यामुळे आता पतंगाची कण्णी कापण्याची संधी म्हणजेच नॉमिनेट करण्याची संधी केवळ त्याच 3 सदस्यांना मिळणार आहे ज्यांच्याकडे आहे इम्युनिटी. तन्वी, प्राजक्ता व सोनाली, आपण तिघं घरातील अशा सदस्यांना नॉमिनेट कराल जे आपल्या मते या घरात राहण्यास पात्र नाहीत. शुभेच्छा बिग बॉस. काय रे देवा, बिग बॉस काय करतो? प्राजक्ता, सोनाली, तन्वी, कधी पतंग उडवली आहे? नाही बिग बॉस. चला आता कन्नी कापूया. बिग बॉस खूप कठीण आहे. प्राजक्ता नको म्हणताय? नाही म्हणते खूप कठीण आहे. पहिले तुम्हीच या. दुसरं नाव मी सचिन दादाचं घेते. पात्र तर आहेत ते इन्व्हॉल्व होत आहेत, सगळे नॉमिनेट होणार. पण चेंज करतो मी. शॉक सारखं एक नाव येऊ शकतं आता माझ्या डोक्यात. ती माझी बेडमेटच आहे, पण घराच्या इन्व्हॉल्वमेंटच्या हिशोबाने विचारलं तर मी जेव्हा डोक्यात कम्पेअर करतो सचिन दादा आणि अनुश्रीला. सचिन दादा तरी सगळ्यांमध्ये इन्व्हॉल्व होत आहे, कामामध्ये इन्व्हॉल्व होत आहे, पण अनुश्रीचं इन्व्हॉल्वमेंट मला एवढं नाही दिसत आहे या वीकमध्ये तरी. तर माझं दुसरं नाव म्हणून अनुश्री. नॉमिनेट ते झाले, काल माझे घर होतात. तन्वी या. अरे माझा पण नंबर आहे. बिग बॉस माझं पहिलं नॉमिनेशन आहे दिव्या. कारण ती टास्क व्यवस्थित नाही खेळू शकली आणि अजून टास्क व्यवस्थित खेळू शकली असती. परत तिचं पूर्ण लोकांसोबत इंटरॅक्शन नाही आहे आणि बिग बॉस मध्ये ज्या प्रकारे खेळलं जातं त्या प्रकारे ती खेळत नाहीये. यासाठी मी हिला नॉमिनेट करते. उद्यापासून नाचायला सुरुवात करते. त्यांना माझं कॉन्ट्रीब्युशन दिसत नाही असं वाटायला लागलंय. नाचणं म्हणजे नाही मला असं वाटतं, मी मला विचारलं तर सांगितलं माझी वेळ चालू आहे मॅम, प्लीज माझी वेळ चालू आहे. मी माझं मत मांडतीये. माझी वेळ चालू आहे. तुला वेळ आहे नंतर बोल. नाही मला आत्ताच बोलायचंय. तुला वेळ आहे नंतर बोल. मी माझं टास्क पूर्ण व्यवस्थित केलंय. टास्कच्या बेसिसवरती जर तुम्ही मला नॉमिनेट करत असाल तर मी असं म्हणेल की तुम्ही डोळे झाकले होते. मग मी कशा कारण सगळ्यांना बघितलं की मी टास्क कसा केलाय आणि माझं इंटरॅक्शन प्रत्येक माणसासोबत आहे. असं वाटतं की बऱ्यापैकी माझं इंटरॅक्शन आहे. मी बाहेरची गोष्ट एकही बोललेली नाहीये. बाहेरच्या गोष्टी जास्त चालू आहेत. घरात काय घडतं याच्यावरती बोललं गेलं पाहिजे. हा बिग बॉसचा गेम आहे. ओपिनियन देणं गरजेचं समजत नाही. दिव्याचं इंटरॅक्शन नाहीये. मी माझे शब्द मौल्यवान समजते. कुठं द्यायचे कुठं नाही याची जास्त अक्कल मला आहे. जिथं द्यायचे तिथं देईल, जिथं नाही द्यायचे तिथं नाही देणार. हा माझा निर्णय. मला असं वाटतंय की मी योग्य स्टँड घेतलेला आहे. माझं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि या मतावरती मी ठाम आहे. विषय संपला. विषय संपला. बिग बॉस मध्ये काउंट झाला आहे सर. या फेरीमध्ये टीम बी विजेता आहे. त्यांचा 17 काउंट आहे. टीम एचा 9 काउंट आहे. मला बोलू द्या पुढचं. मी समजते की हा फेअर डिसिजन आहे, कारण मी जे नोटीस केलं की बजर वाजल्यानंतरही बरोबर होतं त्यांनी बाजूला काढलं. मी माझं सांगितलं. यू आर नॉट सपोज टू टेल मी. मी संचालक आहे. मी माझं फेअर सांगितलं. मी तुझा फेअर सांगितलं नाही. माझ्याकडे शिक्षण आहे. मी गुर करणार, इंग्लिश मध्ये बोलणार, सगळ्या महाराष्ट्राला सांगणार शेतकऱ्याची मुलगी छाती ठोकून इंग्लिश मध्ये बोलते. विषय संपला. विषय संपला. संचालक दिव्या यांच्या निर्णयानुसार टीम बी विजयी ठरली आहे.